गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? हसताय ना? आणि हसायलाच पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो, सकाळी सकाळी पारसं तोंड घेऊन आम्ही निघालेलो आहेत आमच्या जुन्या घराला व्हिजिट करण्यासाठी. तर चला तर मग आपण जाऊया तिकडे. घरचे सगळेच फॅमिली मेंबर माझ्यासोबत. मित्रांनो, आम्ही आलेलो आहेत आमच्या जुन्या घरामध्ये. तुम्ही पाहू शकता, हे वाडा होता पहिले इथं, म्हणजे असं जुनं वाडा टाईप होतं. पण आता लक्ष न दिल्यामुळे ते आता सगळं पडून गेलं आहे. सगळे झाडं झुडपं वगैरे उगवलेले आहेत. तर तेच म्हटलं एकदा व्हिजिट करावं, बघावं काय काय नाही, ते काय कसं डेव्हलप वगैरे करता येईल. तोच विचार करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे तिथे. तर बघू शकता मित्रांनो, इथं खाली समोर ना 2 लादण्या आहेत. आपण त्या लादण्या पण बघूयात. पण पहिले हा व्ह्यू पाहून घ्या कसा आहे तो. सगळं आता म्हणजे एकदम साफसूपच, म्हणजे मोकळंच झालंय सगळं. पडून गेलं सगळंच. चला तर मग तुम्हाला दाखवतो मी लादण्या. लादण्या काय असतं ते बघून घ्या तुम्ही. कशा असतात लादण्या ते. अरे बापरे, हे भूतखानात दिसायलाय. हे असलं जुन्या काळातलं लादण्या म्हणतात त्याला. हे कोणाला माहीत नसेल जास्ती, बट ह्या लादण्या असतात. कसलं मोठं हे सेकंड दरवाजा आहे. भीती वाटायला लागली मध्ये जायला. तरी याला प्लास्टर वगैरे केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे ते. हे आमचं असं जुनं घर. क्लिअरिटी तेवढी येत नाही कारण इकडे मध्ये ना संपूर्ण अंधार आहे. हा बाहेरचा रस्ता. मायो चला रे बाबा, उंदीर आल्यासारखं वाटायला काय. हे असली कडी. हा संपूर्ण आमचा वाडा आहे मोठा. सकाळी सकाळी आज व्हिजिट दिली आम्ही मुद्दामच. तर चला रे बाबा, भेव वाटायला लागले इथं. खूप डेंजर आहे. कसले जाळे झाले ते इथं बघा की. कारण आमचं येणंच नाही अशात इकडे, लक्ष पण देत नाहीत आम्ही त्याच्यामुळं. चला मग जाऊयात. सकाळ सकाळ व्हिजिट. 1 2 3 4 एवढाच रस्ता चला तर इथे जाऊ दगडावरती. वो हे हो, इथं अवघड दिसायले. फार झाड बिड उगवलं इथं. हो, हे बघा आमचं घर कसलं मोठंचं मोठं आहे. सगळं जुना टाईप वाडा आहे, पण बरेच दिवस झाले मित्रांनो कसल्याच प्रकारचं लक्ष देणं नाही याच्याकडे. आजूबाजू लोक तर असं बघतात जसं काय सेलिब्रिटी चालत काय की कोणते तरी. टुकू टुकू टुकू. अरे बाबा कोण नाही, आम्हीच हवं इथले. खतरनाक मस्त. इकडे काय पडलंय? हो, ह्या असल्या पडक्या सडक्या ह्याच्यात मस्त इथं कोरफड उगवली. काय कमाल आहे. घरी मी 3 वेळेस कोरफड लावली तर कोरफड आलं नाही, आणि असल्या ह्याच्यात इथं कोरफड उगवली. जाऊ का घेऊन? पण कशात घेऊन जाऊ काहीच कळणार. ठीक आहे, बघा मित्रांनो, आम्ही त्या दिवशी येऊन एवढेच झाडं काढली सगळे टोटली. एवढा ढीग निघाला, परत उगवलेत अजून झाडं. क्या करे इस झाड का. सकाळ सकाळी आवाज मोठा काढता येईना,
बारीकच आवाज. ओ माय गॉड, मुंग्याचा आवाज येत आहे. मुंग्या खूप येतो इथं. सो अशा प्रकारे हा आमचा वाडा. सकाळी सकाळी भारी विजिट केले. बट लोक असे बघायला लागलेत की कोण आलेत की एवढे सेलिब्रिटी सकाळ सकाळचं. गच्चीवरून जिकडून जमून तिकडून लोक बघायला लागलेत सकाळ सकाळी. तर चला तर मग जाऊया आपण ATM काढून खाली. जरा ये जगह बहुत ही उबड़ खाबड़ है. अबे अयो कैसे जाऊ मी. तर मित्रांनो हे बघा, पहिलेच्या काळामध्ये पाणी साठवण्यासाठी असे हौद तयार करायचे. म्हणजे पहिले आहेत ते दगडाचेच हौद होते आणि इथं खाली असे नळ पण राहायचे. आता हे इकडे म्हणजे वापर नसल्यामुळे ना हे नळ खूप जाम झालेला आहे. सरळ होतच नाही आहे. तर काही वापरच नाही मला ते काय होणार त्या नळाचं. हा संपूर्ण चिरेबंदी वाडा आहे. संपूर्ण म्हणजे पूर्ण दगड वापरलेले आहेत. याच्यामध्ये कुठलीच वीट वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे. संपूर्ण दगडाचा वाडा, एकदम जुन्या टाईपचा वाडा आहे हा. फक्त एवढंच आहे की आता आपल्या बदलत्या काळामध्ये आता ह्या अशा गोष्टी कोणाला जास्त बघण्यात येत नाहीत. पण तरी पण तुम्ही पाहून घ्या. इथे आल्याच्या नंतर ना इतकं छान आणि एवढं प्रसन्न वाटतंय ना. पण आता काय करणार, त्याला आपलंच बिझी लाईफ झाले. लहानपणीची गोष्ट अलग असते, आता मोठेपणीची गोष्ट अलग असते. काय करणार, पण त्याला गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. तर मित्रांनो, कसं वाटलं मग आमचं जुनं घर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा एक लाईक करायला विसरू नका. तर चला तर मग भेटूयात आता अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.